मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. 100 यज्ञ करण्याचा संकल्प बळीराजाने केला. 99 यज्ञ पूर्ण झाले. 100वा यज्ञ पूर्ण होतीकडे जर गेला तर एवढा पुण्य संचय होईल. इंद्राचं पद खाली करावं लागेल आणि त्याच जागेवर बळीराजाला बसवावं लागेल. कारण इंद्रपदाचा अधिकारी 100 यज्ञाचा पुण्याचा संचय असलेला व्यक्ती होऊ शकतो असं गमक आहे. इंद्राला टेन्शन आलं. इंद्रानं देवाच्या दरबारात जाऊन साकडं घातलं. नवच बोलले, देवा तो बळीराजा जर वरती आला तर राक्षसाची सत्ता या स्वर्ग लोकामध्ये येईल आणि राक्षसाच्या हातात सत्ता दिल्यानंतर समाजाचं वाटोळं होईल. मुळात जर विचार केला, राक्षस कुलोत्पन्न होता बळी, पण वृत्ती बळीची राक्षसी नव्हती. पण काय महाराज, शिक्का लागला की लागून जातो. राक्षसच म्हटलं त्याला. ते बळीचा यज्ञ थांबवा. बळीचा यज्ञ थांबवण्यासाठी श्री नारायणासोबत मध्यस्थी केली. नारायणानं वामनाचं रूप धारण केलं आणि वामनाच्या रूपानं बटू, वामन म्हणजे छोटा मुलगा, ब्राह्मणाचा पुत्र म्हणून भगवान परमात्मा बळीच्या यज्ञद्वाराजवळ उभे राहिले ना आवाज दिला, भवती भिक्षां देही. ते बसल्या बसल्या बळीन पाहिलं आणि बळी उठायला लागले. बाजूला म्हातारं बसलं होतं शुक्राचार्य, फार मातब्बर बुद्धिवान होता. दैत्य गुरु शुक्राचार्यानं पाहिलं आणि बळी राजा उठायला लागले. बळीचा हात धरला. बैस खाली, कुठं जाऊन राहिला रे? ते म्हणे, ते कोणीतरी याचक आलं. आपण यज्ञ करत असताना यज्ञाच्या मंडपावर याचकानं यावं, आपण त्याला भरभरून द्यावं. याच्यासारखं महत् पुण्य काय दुसरं. मी द्यायला चाललो. अरे येडा आहे का म्हणे, कुठे द्यायला चालून राहिला? जाऊ नको बाप्पा. कोण आहे? अरे म्हणे तो ब्राह्मण नाही बाय. मग कोण आहे? अरे म्हणे विष्णू आहे. कायला जाऊन राहिला म्हणे? मरायले. तू इकडे मागून घेईन तो जांगड गुत्ता करीन म्हणे. विष्णू शब्द ऐकला आणि आल्हाद वाटला. कोणाला? नारायणाला. का ऐका? आपलं बळीराजाला. का? बळीराजा म्हणला, सगळं जग देवाकडे मागतं की नाही? सगळे शिर्डीवाले साई बाबा आया हूं तेरे तुझ्या दरवाजात मागायला आलो. सगळं जग मागायला जातं. हेची रान देगा देवा, तुझा विसरण व्हावा. सगळं जग देवाला मागतं. आणि जग जर देवाला मागत असेल तर सगळं जग ज्याच्याकडे मागतं तो जर माझ्या दरबारात माझ्याकडे मागायला आला असेल तर माझ्यापेक्षा मोठा कोण आहे आज? देवाला देणारे मी जातो पुढे. गेलं ते काय पाहिजे? संवाद चालला दोघायचा. आणि रत्नमाला नावाची बळीराजाची पोरगी बाजूला उभी होती आणि देव लय गोंडच दिसत होता मला. या जगतातला सगळ्यात सुंदर पुरुष कोण असा प्रश्न जर विचारला तर उत्तर फक्त देव आहे. देवाच्या खाली सगळ्यांचं सौंदर्य फिके. तुझे निढळे कोटी चंद्रप्रकाशे, कमल नयन हास्य वदन पाहसे. देवा एवढा सुंदर जगात कोणीच नाही. आपण कुठंच लागत नाही. एक भजन आहे हिंदी मधलं, नाम तुम्हारा तारण हारा कब तेरा दर्शन होगा, जिसकी रचना इतनी सुंदर वो कितना सुंदर हो. त्यांनी निर्माण केलेली लोक एवढी सुंदर आहेत की पाहिल्याबरोबर माणूस त्यांच्या प्रेमात पडतं. जर त्याची रचनाच एवढी सुंदर असेल तर रचना निर्माण करणारा, निर्मिती करणारा भगवान किती सुंदर. आणि मध्ये महाराज चहा दिला जातो, त्याच्यात बकरीच केस निघतो. बकरीच केस बाजूला करावून कप तोंडाला लावतो. लोक पिल्ले धोत्र खातेत का? ते बकरीच हांड्यावर टोपलं, टोपल्यावर भारा, उजव्या हातात बकरी, डाव्या कड्यावर पोट्ट पोरग. ते वेगवेगळ्या भागात आपल्याकडे पोराला पोरं म्हणतात, पोरीला पोरगी म्हणतात. इकडे गेले तुम्ही विदर्भामध्ये काबे पोट्ट्या, काबे पोट्टे म्हणजे शब्द आहेत. वृंदावनमध्ये जर गेले तर लहान लेकराला लाला आणि लहान लेकराला लाली म्हणतात. आपल्याकडे दारू विकणारा लाला म्हणतात. ते भाषेची गंमत लय अवघड असते महाराज. ते नांदेड भागामध्ये आमचे मनोज सावकार आहे तिकडं नायगाव गोदमगावला. आपल्याकडं महाराज जर कीर्तनाला आले म्हणजे ना कवा आले महाराज, आहे की नाही? केव्हा शिक आले, किती वेळ झाला येऊन आपल्याकडं. तिकडं तसं नाही. तिकडं काय म्हणतात? कवा आल्या. काय म्हणतात? एकदा मी कीर्तनाला गेलो ना, आमचे नांदेडचे माणसं मला म्हणते कवा आल्या महाराज.
मी म्हणलो का घाई घाईत का धोत्राच्या ऐवजी साडी नेसून ये? आपल्याकडं युरियाच्या रिकाम्या पोत्याला गोणी म्हणतात ना, वाशिम मध्ये चुंगळी म्हणते. वेगवेगळे शब्द, वेगळे वेगळे शब्द, भाषा म्हणजे बदलते कधी कधी. चला आता मी विनोद सांगत नाही मला या मुद्द्यावर. काय चाललं होतं आपलं? मग का मी भिक्का भीम आहे? गंमत अशी झाली, बळीराजाच्या पोरीने परमात्म्याला पाहिलं आणि तिला भुरळ पडली बळीराजाच्या पोरीने. ऐका बरं. आणि तिथून मी दृष्टांत सांगत होतो. महिला वर्ग त्यांचं बोलणं मग ते डोक्यावर टोपलं, टोपल्यावर भारा, उजव्या हातात शेळीन, डाव्या कडेवर पोरग. आणि आली तिकडून. तिला तिची मैत्रीण भेटली बालपणीची आणि दोघीची भेट झाली वेशीत. कवा आली? आणि परवा आली. काय चाललं? काय नाही. दाजी कस काय? चांगले. पाहुणे कस काय? काय नाही. बेवडं का मा पितं म्हणे. बरे. दोघींच्या गप्पा चालल्या महाराज. एवढं करता करता शेजारून एक गाय गेली आणि गाईनं शेण टाकलं. एवढ्या गडबडीत बाईनं मैत्रिणीला बोलता बोलता शेण उचलून हातात घेतलं. आता बजेट वाढलं पण. हांडा, पाटी, धुणं, पळखाट्या, बकरी, पोरग, शेण. आणि मग दोघीच्या गप्पा चालल्या. गप्पा एवढ्या रंगल्या की त्या कड्यावरच्या पोरानं पावशेरभर शेण खाल्लं. तरी बाईचं अनलिमिटेड प्लॅन. न सांगता तुम्हा कळो येते अंतर कळालं. रत्नमाला काय बोलून राहिली? रत्नमाला म्हणली असं पोरग मांडीवर घ्यायला भेटलं असतं. भगवान म्हणले तथास्तु. काय पाहिजे विप्रवर? 3 पावलं भूमी द्या. उपहास वाटला. 3 पावलं म्हणजे हा. अरे 3 पावलात मांडी तरी येते का? मांडी घालता येत नाही ना. एकरभर मागण बाप्पा. देव म्हणे एकरभर मागलं तर काय मग आटपतंय सगळं, काही शिल्लक राहत नाही. कारण हा दिसायला लहान होता, मागून झाल्यावर मोठा होणार होता. 3च पावलं पाहिजे. दिलं नाही. संकल्प सोड, रजिस्ट्री कर. संकल्प सोडण्यासाठी हातात पाणी घेतलं, झारी घेतली. शुक्राचार्य पळत आले. राजा पाणी घेऊ नको, सोडू नको, हातात संकल्प सोडू नको. नाही नाही नाही, तुला माहित नाही तो विष्णू आहे, कपटी आहे, कपट करीन, लुटून नेईन, सगळं घेऊन जाईल, धुवून नेईल. नको सोडू संकल्प. राजा म्हणला मी शब्द दिला, मी 3 पावलं भूमी देणार. आणि झारी अशी कानी केली आणि पाणी टाकायला घेतलं. म्हाताऱ्यानं बारीक रूप घेतलं आणि झारीच्या नळकांड्यात जाऊन बसलं. ते झारी कानी केली आणि पाणीच येऊ द्यायला. दान द्यायचं बळीराजाला आहे आणि आडवा आला शुक्र. तसे काही लोक झारीतले शुक्राचार्य होते. मला ना योगानंद बाबाकडे सप्ताह चालू आहे. हे द्या वाटतं, हाय गण द्यायला लागलेत, काय देतो. तू देत नाही आणि दुसऱ्याला देत. बाबा तर मागित नाही. महाराज आपला भाग लय भाग्यवान आहे महाराज. लय एकापेक्षा एक साधवीत आपल्याकडे. हे खडीश्वरी बाबा आहे आश्रमावरचे, निर्मोही महात्मा आहे. आमच्याकडे काशीगिरी बाबा होते, निर्वाण झालं बाबाचं. एवढी मोठी सेवा आहे पण द्यावाचा असा भाव नाही. योगानंद बाबा आहे. देतांत देवाला आणि नाही देतांत त्याच्यात जे काय असेल त्याचं ते दोन्हीकडं निर्मुक्त राहतात. इकडं निळकंठेश्वर महादेव मंदिर आहे. कल्याण बाबाकडे सप्ताह होतो. मला 10 गायी सांभाळतो मी, जेरीला येतो महाराज. एवढ्या गायी सांभाळतात पण कधी कोणावर प्रेशर नाही टाकलं की मला एवढे पैसे द्या म्हणून. असे दुर्लभ महात्मा. म्हणून तुम्हाला काही वाण नाही राहणार तुमच्या भागात. आता माळचंद्राने आज पंगत दिली ना, तुम्ही पुढच्या वर्षी याच्यापेक्षा मोठी घाला, देव तुम्हाला 1000 पटीने देईल. ताण नका घेऊ. तसे ते कार्यक्रमाच्या बाबतीमध्ये उदासीन नाहीच पहिल्यापासून. मी बऱ्याच दिवसापासून माळचंद्र हा परिसर मी पिंजून काढला. दगडवारी, माळचंद्रा. म्हणजे मी अगोदरच्या काळामध्ये फार फिरलो, सुरुवातीच्या काळात, आणि आताही फिरतो. ऐका, झारी आडवी केली, पाणी खाली येऊ दे ना. तो काय करावं? राजा पाणी घ्या हातामध्ये. येत नाही म्हणे पाणी. काय झालं? काहीतरी अडकलं म्हणे. फडे बनवतो ना आपण, फडे, झाडू,
ते शिंदीच्या झाडापासून बनतात. त्याची काडी अशी काट्यासारखी असते, त्याचं पान. ते पान तोडलं देवानं आणि बळीराजाचा घाल नळकांड्यात. बळीन घेतलं ना असं कातून नळकांड्यात घातलं. आडा आला म्हणून फोडीला डोळा, बळीने आंधळा शुक्र केला. जशी काडी घातली म्हातारा आंधळ झालं, झारीतून बाहेर आलं. देवाच्या कामामध्ये दान देत असताना जे झारीतले शुक्राचार्य होईल, देवाच्या हाताने त्यांचे डोळे आंधळे केले जातील. योजना सुरू झालेली आहे. म्हणून दान देणाऱ्याच्या मध्ये येत जाऊ नका. दान देणाऱ्याच्या मध्ये येत जाऊ नका. हातात पाणी घेतलं आणि संकल्प सोडला. विष्णवे नमः, केशवाय नमः, माधवाय नमः मंत्र म्हणले. श्रीमद भगवतो महापुरुष विष्णुराधे हा प्रवर्तमानस्य ते ब्राह्मणे द्वितीय प्रार्धे शत्वारा हा कल्पयोनोत्तर एकलयुगे प्रथम चरणे भरतवर्षे भरतखंडे जम्बूद्वंद कारण्ये देशे गोदावरी तीरः अमुक नाम संवत्सरे शुभ नाम योगे शुभ करणे एवं गुण विशिष्टाय हा सोमवार दिवसे शुभ पुण्यतिथो म्हणा मम आत्मनः श्रुति स्मृति पुराणोक्त फल प्राप्त्यर्थः अस्माकं सहकुटुंबानां सहपरिवाराणां क्षेमः स्थैर्यः आयुः आरोग्यः ऐश्वर्य प्राप्त्यर्थ तथा 3 पाऊल भूमी दान प्रित्यर्थ संकल्पम करोमि. पाणी खाली सोडलं. राजा सोडला संकल्प म्हणे हा घेऊ मोजून म्हणे हो. रजिस्ट्री झाली, फेर वळला आणि मग देवाने सांगितलं आता ताबा घेऊ दे. काय 3 पावलं जमीन दिली, रजिस्ट्री झाली, फेर वडला. देव म्हणले आता ताबा घेऊ दे. देवानं विकराळ रूप धारण केलं. 2 पावलात सगळं व्याप्त करून टाकलं. 3रं पाऊल ठेवायला जागा नाही. कुठं ठेवू? बळी म्हणला माझ्या सत्तेचं आता माझ्याजवळ शरीर आहे, डोक्यावर ठेवा. ऐका, बळीच्या डोक्यावर पाय ठेवला म्हणजे जेव्हा आपल्या बापाच्या डोक्यावर पाय ठेवून आपल्या बापाला रसातळात घातल्या जातंय, हे रत्नमालेनं पाहिलं. पोरीची भावना बदलली. सुरुवातीला हीच पोरगी म्हणली, असं पोरग जर मांडीवर घ्यायला भेटलं असतं देव तथास्तु म्हणले. पण आता भावना बदलली. असं पोट्ट जर माझ्या मांडीवर आलं असतं तर त्याला जहर पाजलं असतं. रत्नमाला म्हणते त्याला विष पाजलं असतं, त्याच्या नारड्यात विषाचे घोट भरले असते. भगवान म्हणले तथास्तु. तुका म्हणे पूर्वी इच्छा जया तैसा विठ्ठल. एकीकडे पृथ्वी गेली, कंसाचा हिशोब करा, कृष्ण म्हणून जन्माला आले. आणि दुसरीकडे रत्नमाला बोलली मला मांडीवर घ्यायचंय. याच रत्नमालेला पुढचा जन्म पुतनेचा दिला. तीच पुतना देवाला मारण्यासाठी भागवतामध्ये कथा आली, गोकुळामध्ये आली. तिनं देवाला मांडीवर घेतलं. पहिली इच्छा पूर्ण झाली. दुसरी इच्छा होती असं पोट्ट जर माझ्या मांडीवर आलं असतं तर जहर पाजून मोकळं केलं असतं. तिला जहर सुद्धा पाजू दिलं, देवानं पिलं. तुका म्हणे पूर्वी इच्छा जया तैसा विठ्ठल. पण ही इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याला निर्गुणात नाही राहता आलं, अव्यक्तात नाही थांबता आलं. मग त्याला व्यक्त व्हावं लागलं. अव्यक्त ते आकारले. अव्यक्त असलेला व्यक्त झाला, आकाराला आला. आणि आकाराला येऊन काय केलं त्याने? मग घेऊन या चक्र गदा. हातामध्ये चक्र घेतलं, प्रसंगी गदा घेतला आणि एक धंदा उभा केला. काय? भक्ताला पायाजवळ धरणं, दुर्जनाचा संहार करणं. आयुध भलेही वेगळे असू द्या, उद्दिष्ट एकच ठेवलं. लंकेमध्ये गेले देव हनुमानाच्या रूपानं. हनुमानजी म्हणजे 11वे रुद्र. ऐका जरा थोडं बारीक. रावणानं आपल्या 10 मुंडक्यानं 10 रुद्राची पूजा केली आणि 11वा रुद्र पूजा करायचा विसरला. रुद्राचा कोप झाला रावणावर. 11वा रुद्र म्हणला आपली पूजा केली नाही, हिशोब करणार तुझा. म्हणून 11व्या रुद्रानं हनुमंत अवतार धारण केला आणि 11वे रुद्र लंकेमध्ये गेले. हातामध्ये गदा नावाचं आयुध घेतलं, बिभीषणाला जवळ धरलं आणि रावणाच्या नगरीतल्या राक्षसाला मारलं. भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संगारी घेऊन या गदा. चक्र घेऊन काय केलं? अर्जुनाला जवळ धरलं, पांडवाला जवळ धरलं आणि कौरवाला मारलं. दुर्जनाशी संगारी. उद्देश काय होता? धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. आहे तुका म्हणे धर्म संस्थापने. धर्माची स्थापना करण्यासाठी भगवंतांनी हे लीलया काम केलं. म्हणून ज्या ज्यावेळी धर्म अधोगतीला जातो, ज्या ज्यावेळी धर्माला न मानणारी लोक जन्माला येतात, त्या त्या वेळेला धर्माची विस्कटलेली घडी
पुन्हा पूर्ववत करण्यासाठी भगवान परमात्मा अवतार धारण करतात. एक तर ते अवतार धारण करतात, त्या अवतारामध्ये ते 6 प्रकारांनी येतात. अंश 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 कला आवेग पूर्णतम परिपूर्णतम. कधी स्वतंत्ररित्या स्वतः येतात, तर कधी स्वतःचा अंश पाठवतात, कधी अंशातला अंश पाठवतात. छत्रपती शिवाजी महाराजांसारखं अद्भुत व्यक्तिमत्व म्हणजे भगवान परमात्म्याच्या आणि जगदंबेच्या भवानीच्या आशिषानं मिळालेली महाराष्ट्र भूमंडळाची देण आहे. महाराष्ट्र सारस्वताला मिळालेली देण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहे. जरी ते देव नसले तरी त्यांचा दर्जा देवापेक्षा काही कमी नाही, कारण त्यांच्यामुळं देवळातले देव मंदिरात होते. हे महाराजांचं मोठेपण आहे. ही लीला या माणसं. आजचा दिवस महाराष्ट्राच्या, भारताच्या, जगाच्या इतिहासामध्ये अभूतपूर्व आहे. आज एक खास बात हुई है. आमची सांस्कृतिक विरासत, आमचे सांस्कृतिक धोरण आणि आमच्या देशाची संस्कृती ही इतकी पवित्र आहे, भव्य आणि दिव्य, जगाच्या पाठीवर तिला तोड नाही. आमच्याच धर्मांनी सगळ्यांना आपल्यामध्ये सामावून वसुदैव कुटुंबकम ही भावना उभी केली. बाकीच्या कोणाला काही भुकू द्या, बोंबलू द्या, काही फरक पडत नाही. आता लय म्हणून राहिले, हिंदुस्तान हमारा है, हिंदुस्तान हमारा है, हिंदुस्तान हमारा है. तुम्हाला एक प्रश्न विचारतो, उत्तर द्या. गहू लावला ना तुम्ही शेतात, गव्हामध्ये गवत उगत नाही असं नाही, उगत असतं गवत, उगत. कधी कधी जेवढं गहू तेवढंच गवत उगल. ऐकून राहिले तुम्ही? कधी कधी जेवढं गहू तेवढंच गवत उगल. पण तरी गव्हाच्या बांधावर उभं राहिल्यावर हे शेत कशाचं आहे, गवताचं का गव्हाचं? काय म्हणतात? गव्हाचंच म्हणतात. गवत किती उगू द्या, शेत कशाचं म्हणलं जाईल? गव्हाचं. का? तो गव्हाचा जन्मसिद्ध हक्क आहे त्या शेतात, मालकी त्याची त्या शेतात. तसा हिंदुस्तान आमचा होता, हिंदुस्तान आमचा आहे, हिंदुस्तान आमचा राहील. हैदराबादचे किती केनियन इचके आले, येतो तुमच्या, तुम्ही हे डोक्यातून काढून टाका त्यांचं. हा अखंड हिंदुस्तान आहे, यांनी वसुदैव कुटुंबकम ही भावना जपलेली. यांनी कधी कोणाचा द्वेष केला नाही, यांनी कोणी कधी कोणाचा मत्सर केला नाही. उलट सगळ्यांना आपल्यात घेण्याचा प्रयत्न केला. अरे आमची टीचभर गोधडी आम्ही लोकांना दिली, लोकांनी गोधड्याच गायब केल्या आमच्या. आणि या गायब केलेल्या गोधड्या जमा करण्याचं काम, आमच्या हक्काच्या गोष्टी जमा करण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराज, वीर शिरोमणी महाराणा प्रताप आणि अन्य योद्ध्यांनी केलं. हा आमच्यासाठी गौरव आहे. अशी युद्ध पुन्हा होणे. हजारो मंदिरं तोडल्या गेली, हजारो प्रकारची आक्रमण झाली आणि आमचा सांस्कृतिक ठेवा आमच्या डोळ्या देखत तोडल्या गेला. ज्या राजुरेश्वराच्या कुशीमध्ये ही पंचक्रोशी वसते ना, त्या राजुरेश्वराचं मंदिरही फार मोठं असावं, दगडाचं असावं, पण त्यालाही तोडल्या गेलं असावं. बहुधा इतिहासाची चाचपणी करा. सोमनाथचं मंदिर लुटल्या गेलं सौराष्ट्रामध्ये. तुळजाभवानीच्या मंदिरावर आघात केल्या गेली. पांडुरंग परमात्म्याच्या मंदिराचा विध्वंस करण्याचा प्रयत्न झाला आणि बरीच मंदिरं तोडून त्या मंदिरावर अन्य लोकांनी आपलं प्रस्थ प्रस्थापित केलं. असाच एक भाग काशी विश्वनाथ मंदिराचा होता. काशी विश्वनाथाच्या दर्शनाला जाताना प्रचंड अडचण होत होती. 5-5 फुटाचे रस्ते होते. परकीयांची आक्रमण झाल्यानंतर बऱ्याच लोकांनी आपले पाय पसरून अंथरूण बनवलं होतं. त्याच्यावर स्वतःची मालकी बहाल केली होती, जाहीर केली होती. काशी विश्वनाथ कॉरिडॉरच्या रूपानं या देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांनी आज काशी विश्वनाथ कॉरिडॉरचं उद्घाटन केलं, लोकार्पण केलं, माफ करा, त्यांनी लोकार्पण केलं. आणि या लोकार्पणामध्ये आज माझ्या विश्वनाथांनी मोकळा श्वास घेतला. तुम्ही विश्वनाथ दीनरंग मियाना. आज काशी मोकळी झाली, मुक्त झाली. काशी क्षेत्र फार महनीय आहे, मोठं आहे, त्याचं एक वेगळं महत्व आहे. आणि म्हणून हा एक ऐतिहासिक दिवस तुम्ही टीव्हीवर पाहिला असेल. आम्ही आज अभिषेक केला त्या प्रित्यर्थ, तसे आदेश होते पंतप्रधानाचे. आणि असा पंतप्रधान आपल्याला भेटला. लोक आम्हाला बोलतात, महाराज
तुम्ही ते नरेंद्र मोदींच्या बाजूने का बोलता? एक लक्षात येते, तुमच्या पक्ष म्हणून नाही हो. नरेंद्र मोदीजींसारखं युगपुरुष व्यक्तिमत्व हिंदू धर्माच्या उत्थानाला आपल्याला भेटणं, मला असं वाटतं निश्चितच आपण भाग्यवान असलो पाहिजे. राम मंदिराचा ऐतिहासिक खटला एवढ्या दिवसापासून आम्ही ओ मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा.